मदत केलेली आहे म्हणून आता बाळा नांदगावकर साहेबाला बोलायचे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। पण नांदगावकर साहेब, मी पालकमंत्री आहे तरी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचं काम मी कधी आतापर्यंत बघितलं नाही। हा मनसेचा आहे, भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, मी हे बी बघितलं नाही हे कोणत्या समाजाचा आहे। येईल त्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणून तुमच्या आशीर्वादानं 30 वर्षापासून टिकलो काय। आणि खासदार झाल्याच्यानंतर असाच सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचं मी काम करतो। मी कधी तुम्हाला सांगतो, कधीही कोणत्याही पक्षाला वेगळा समजित नाही। निवडून येईपर्यंत तो पक्षाचा असतो, पण निवडून आल्यानंतर तो सगळ्याचा असतो काय। अशा पद्धतीनं मी वागण्याचा प्रयत्न करतो। मला जास्त न बोलता मी एवढंच आपल्याला सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून, शिरसाटनी सांगितलं की आपल्याला जसा निरोप येईल हातोपर हाती आपण सगळ्यांनी, कारण मी तर काही सगळ्याला बोलू शकत नाही सुमित, मी काही सगळ्याला सांगू शकत नाही। आता दिवस आपल्याकडे थोडे राहिले, कारण मला वाटतं 20 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे। ग्रामीण भाग आपल्याला करायचा आहे, सभा करायची आहे, फॉर्म भरायचा आहे। तर मी आजच आपल्याला सांगतो, ज्या दिवशी आपला फॉर्म भरायचा आपल्याला कळन त्या दिवशी आपण सगळ्यांनी यावं। नुसतं संभाजीनगरला नाही तर सगळ्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांनी यावं। आणि मराठवाड्यातले बहुतांश मतदार हे संभाजीनगरला आहे साहेब। नांदगावकर साहेब, मी म्हणतो की बरेचसे मतदार असे बीड असन, परभणी असन, लातूर असन, उस्मानाबाद असन, हिंगोली असन, नांदेड असन, जालना असन, हे मतदार तुम्हाला सांगतो इथं स्थायिक झालेले। तुमचे सुद्धा इथं नातेवाईक, दोस्त जे काही कोणी असतील यांना आपण सगळ्यांनी सांगावं। आम्ही भेटण्याचा प्रयत्न करू, सगळ्याला भेटून विनंती करण्याचा प्रयत्न करू, पण आपण सुद्धा आमच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं राजसाहेबाच्या आदेशाप्रमाणे आपण सगळ्याला विनंती करावी की आपल्या धनुष्यबाण या निशाणीवर आपण बटन दाबावं। कारण समोरच्याच्या पायाखालची वाळू सरकलेली, ते आरोप प्रत्यारोप करणारे त्यांना आरोप करून द्या। आम्ही त्या आरोपाचं खंडन तिथल्या तिथं दिलीपराव कशा पद्धतीने करायचं ते करू, कारण आपल्याला सगळ्याला संधी आलेली। ज्यांना ह्या 20 वर्ष या शहराला गाडण्याचा प्रयत्न केला त्याला आता गाडण्याची वेळ ही आपल्याकडे आता काय, आपण त्यांना कसं गाडायचं याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू। एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। नांदगावकर साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, फॉर्म भरायला आम्ही तुम्हाला हे करू, तुम्हाला बोलून घेण्याचा प्रयत्न करू। राजसाहेबाला तुम्ही सभेसाठी बोलून घ्या, मी तुम्हाला तारीख राजसाहेबाच्या वेळेनुसार जशी ते आम्हाला वेळ देतात, जशी तुम्ही वेळ देता तशा पद्धतीनं आपण सभा त्यांची इथं आयोजित करू। एक चांगली सभा घेण्याचा आपण त्यांचा प्रयत्न करू। आणि म्हणून मला सांगायचं की राजसाहेबाचा फायदा हा आपल्या महाराष्ट्रात सगळ्याच उमेदवाराला होणार आहे। मी राजसाहेबाचं पुन्हा एकदा सगळ्याच्या वतीनं खरोखर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि निवडणूक